एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला आपण ज्याला पिढी जात म्हणतो ती फक्त संपत्ती मिळत असते। आपले कर्तृत्व, नेतृत्व, आपली ओळख ही आपल्यालाच निर्माण करावी लागते। ती कोणाच्या वाट्याची आपल्याला मिळत नाही। अशाच एका IPS ऑफिसरच्या मुलीने एक IPS ऑफिसरची मुलगी एवढीच आपली ओळख मर्यादित न ठेवता मेहनत घेऊन स्वकष्टातून IAS ऑफिसर होऊन आपली एक वेगळी ओळख, एक वेगळी छाप सोडली आहे, ज्यांचं नाव आहे IAS ऑफिसर अनुपमा अंजली। IPS ऑफिसरची मुलगी असणं म्हणजे UPSCतील प्रवास सोपा होतो असं अजिबातच नाही। इथे स्वतःचेच कष्ट लागतात। अनुपमा अंजली यांनी UPSCचा सिलेबस समजून घेत कठोर मेहनतीने व अभ्यासाचं योग्य नियोजन करत 2017 मध्ये 386 रँक मिळवत IAS ही पोस्ट मिळवली। त्यांचा UPSCतील प्रवास अनेकांना मोटिवेट करणार आहे। चला तर मग जाणून घेऊयात IAS ऑफिसर अनुपमा अंजली यांचा UPSCतील प्रेरणादायी प्रवास, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी त्यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन। UPSC किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याचा प्रत्येकाचा आपला वेगळा संघर्ष असतो। कोणी पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा पास करतो, तर एखाद्याला अनेक अटेम्प्ट द्यावे लागतात। एखादा 12वी झाल्यावर लगेच तयारीला लागतो, तर एखादा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर UPSCच्या तयारीला लागतो। अनुपमा अंजली यांनी आपली इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण झाल्यानंतर UPSCच्या जर्नीला सुरुवात केली। अनुपमा या दिल्लीच्या राहणाऱ्या आहेत। तिथेच त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली। UPSCच्या पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश हाती आलं, परंतु हार न मानता त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली, अफाट मेहनत घेतली आणि UPSCचा दुसरा अटेम्प्ट दिला। UPSCच्या तयारीला लागल्यानंतर त्यांनी सुरुवातीला UPSCचा सिलेबस समजून घेतला आणि त्यानंतर आवश्यक पुस्तकांची लिस्ट तयार केली। UPSC प्रिपरेशन वेळी त्यांच्या वडिलांची त्यांना खूप मदत झाली। अनुपमा यांनी 2017 साली UPSCच्या परीक्षेत ऑल इंडिया रँक 386 मिळवत IAS ही पोस्ट मिळवली आणि पुढे त्यांना आंध्र प्रदेश कॅडर मिळालं। पुढे त्यांचं लग्न झालं। त्यांचे पती हर्षित कुमार हे देखील IAS ऑफिसर आहेत। त्यांच्या पतीचे हरियाणा कॅडर होते, त्यामुळे लग्नानंतर अनुपमा यांना सुद्धा हरियाणा कॅडर मिळालं। एका मुलाखतीत त्या सांगतात, आपण एंटरटेनमेंटच्या मागे न लागता डेली आपल्या छोट्या इम्प्रूव्हमेंटवर लक्ष द्यायला पाहिजे आणि ते फील करायला पाहिजे। ते तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये बदल आणेल आणि तुम्हीही त्या दिशेने वाटचाल कराल। दररोज स्वतःला छोट्या डिस्ट्रॅक्शन्स पासून वाचवा असंही त्या सांगतात। त्या सांगतात की UPSC एक्झाम क्लिअर करणं ही लॉंग जर्नी आहे। आपल्यातील क्वालिटीज ओळखून जर UPSCला वेळ देत असाल तर आपण पण यशाच्या वाटेवरच आहोत असे समजावे। त्या सांगतात की UPSCची तयारी करत असताना स्वतःचा मोटिवेटर बनावा। याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, वाचन झाल्यावर सुद्धा वेळोवेळी त्याचं रिव्हिजन करायला पाहिजे आणि वेळोवेळी टेस्ट सिरीजद्वारे आपल्या अभ्यासाचं आकलन करायला पाहिजे। अभ्यास करत असतानाही रोज तेवढाच कंटिन्युअसली वेळ द्यावा। स्वतःला मोटिवेट ठेवावे। इतरांना फिरताना मोजमजा करताना पाहून डिमोटिवेट होऊ नये। आपला वेळ अभ्यासात घालावा। आपण जे सॅक्रिफाईस करत आहोत ते आपल्यासाठीच आहे। सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला अनेक चान्स मिळतील असंही त्या सांगतात। यशस्वी लोक आपला वेळ कधीच वाया घालत नाहीत। ते त्याच गोष्टीत आपला वेळ घालवतात ज्या गोष्टीतून त्यांना काहीतरी शिकायला मिळेल। इतरांशी आपली तुलना करू नये। एका IPS ऑफिसरची मुलगी एवढीच आपली ओळख मर्यादित न ठेवता त्याही पुढे जाऊन त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। अशा या IAS ऑफिसर असणाऱ्या कर्तृत्ववान कन्येस त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा।